नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सिंपल कुर्ती कटिंग बघणार आहोत. डेली वेअरसाठी ही कुर्ती खूप छान आहे. सर्वप्रथम शीटघेरचा चौथा भाग, जसं की माझा शीटघेर आहे 40, त्याचा चौथा भाग 10 आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 2 असे मिसळून 12 इंचावर खूण करून घ्यायची व त्याची तशी घडी टाकून घ्यायची. 4 पदरी कापड यासाठी घ्यावे. अशा प्रकारे व्यवस्थित घडी टाकून घ्यायची. त्यानंतर सर्वप्रथम शोल्डरचे माप टाकून घ्यायचे. गळा 3 इंच आणि शोल्डर 3.5 इंच घ्यायचा. अशा प्रकारे आर्महोल 6.5 इंच घ्यायचा व त्याला गोल आकार द्यायचा. यानंतर पुढच्या गळ्याचे आणि मागच्या गळ्याचे माप टाकून घ्यायचे. पुढचा गळा 6 इंच आणि मागचा गळा 3 इंच घ्यायचा. व त्याला राऊंड आकार देऊन घ्यायचा. नंतर कमरेचे माप टाकावे. कमरेचे माप टाकताना वरून 14 इंचावर खूण करायची. 14 इंचावर खूण केल्यानंतर कमरेचे माप टाकायचे व शिलाई मार्जिन 2 इंच घ्यावी. कमरेचे माप टाकताना कंबरचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकावे. यानंतर कमरेचे माप व शिलाई मार्जिन याचे माप टाकावे. सगळे पॉइंट एकमेकांना पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यावे. अशा प्रकारे त्यानंतर पूर्ण उंची टॉपची प्लस 2 इंच मार्किंग करून घ्यायची. सर्व जॉईंट करून घ्यायचे आणि टॉपची कटिंग करून घ्यायची.
अशा प्रकारे व्यवस्थितपणे टॉपच्या कापडची कटिंग करून घ्यायची. अशा प्रकारे पुढच्या गळ्याची सुद्धा कटिंग करून घ्यायची. अशा प्रकारे आपल्या टॉपची कटिंग पूर्ण झाली. यानंतर स्लीव्ससाठी आपण 4 फोल्ड कापड घेतले आहे. कापडाची 4 पदरी घडी घालून घ्यायची. त्याच्यावर जेवढी आपल्याला बाही हवी आहे त्याचे माप टाकायचे. मला लांब स्लीव्स हवे आहेत म्हणून मी 16 इंच टाकली आहे. आर्महोल घेण्यासाठी आर्महोल प्लस आपण आर्महोल घेतला होता 6.5 इंच, त्याच्यामध्ये 3 इंच मिसळायचे. 9.5 इंच आर्महोलची खूण करून घ्यायची. तिथून 3 इंच खाली खूण करून आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा. स्लीव्स बॉटम 7 इंच घेऊन बाहीचा आकार पूर्ण करायचा. व बाही व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. अशा प्रकारे व्यवस्थित बाही कटिंग करून घ्यायची. नंतर बाहीच्या एका बाजूने थोडासा खड्डा घेऊन कटिंग करून घ्यायची. आपली बाही कटिंग करून तयार आहे. आपण सिंपल कुर्ती स्टिचिंग बघणार आहोत. यासाठी बॅकचा पार्ट घेतला आहे, त्याचा गळा त्याला गोट मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ज्याही प्रकारे गोट मारता येत असेल त्या प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने गोट मारू शकता. मी साधा गोट मारला आहे. यानंतर दाबटीप मारून गोट पूर्ण करून घ्यायचा आहे. यानंतर कुर्तीचा पुढचा भाग घेतला आहे, त्यालाही गोट मारून घ्यायचा आहे. या गोटसाठी मागच्या भागाच्या गोटपेक्षा जास्त रुंद कापड मी घेतले आहे, कारण मला थोडेसे मोठा गोट हवा आहे म्हणून जास्त रुंदीचे कापड घेतले आहे. अशा प्रकारे नॉचेस लावायचे म्हणजे फिनिशिंग छान येते. व गोटवर दाबटीप मारून घ्यायची.
गोटवर डबल टिप मारून घेतली आहे. अशा प्रकारे व्यवस्थित गोट मारून घेतला आहे. यानंतर पुढच्या भागावरती मागचा भाग एकावर एक ठेवून द्यायचे व त्याचे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर बाहीचे कटिंग घ्यायचे व बाहीची पुढची बाजू डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. फोल्डिंगवर डबल शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे डबल शिलाई मारून घ्यायची. यानंतर बाही जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही बाही जोडून झाल्या आहेत. त्यानंतर फिटिंगची मापे टाकून फिटिंग करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, फिटिंग ही फक्त कमरेपर्यंतच करायची आहे. तिथून खाली आपल्याला डबल फोल्ड करून टॉपचा खालचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे फिटिंगची शिलाई मारून कमरेपर्यंत घ्यायची आहे. डबल शिलाई मारून शिलाई पक्की करून घ्यायची. यानंतर टॉपचा खालचा भाग अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे. हा टॉपचा काप आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजू फिनिशिंगने डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. फोल्ड केलेल्या कापडाला डबल शिलाई मारून फिनिशिंग द्यायची आहे. आणि शेवटी टॉपच्या बॉटमलाही डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे.
अशा प्रकारे आपली साधी कुर्ती स्टिच झाली आहे.